सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। Facility that one can dream of. I think Wendy is very fortunate that we have a very competent, committed team of doctors, because equipment, of course, modern technology and equipment are very, very important. But what really matters is the total commitment, the passion for service that these doctors bring to their jobs. We are grateful to you for this. My thoughts go back to the year 1989. When we just made a humble beginning in MMRI. Those were the years of struggle. We have come a long way. And thanks to entire Bajaj Group and family for providing stupendous support. This word, surgeon, is very creative. Surgeon is creation. आप एक नई पीढ़ी का निर्माण कर रहे हैं. यहाँ पर एक नई पीढ़ी को जन्म दे रहे हैं, which is going to shape the future of our country. All the best. I've just come to the station about a week back. So it's indeed a pleasure to get associated with the medical fraternity in the civil, and it's a good opening for me to get to know you. We are a very small hospital in the city, though we have a sufficient clientele. And so for us it becomes very important that we have our inroads within the city. And I'm sure we will have a long lasting association, and we would work out on ways how we could strengthen this relationship. Once again, I wish you all a very wonderful innings now that you have started a beautiful center, and we hope to see you grow. It's actually indeed a pleasure to be here. Doctors also some sort of serving the nation in a different way. We in army are serving the nation, but over here you are actually taking care of the future which is going to take birth, and the future which we are actually securing. नमस्कार, मी डॉक्टर निखिल पाठक. सृजन हे आज आम्ही त्याचं उद्घाटन केलंय, जे मॅटर्नल अँड चाइल्ड वॉर्ड आहे. मॅटर्नल अँड चाइल्ड वॉर्ड आहे तिथं आम्ही आज जे आहे आम्ही तिथं उद्घाटन केलंय. बेसिकली कन्सेप्ट जो आहे की आई बरोबर बाळाची पण पूर्णपणे देखरेख झाली पाहिजे. नॉर्मल जरी डिलिव्हरी झाली असली किंवा बाळाला जरी त्रास नसला तरी बाळाला एका पिडियाट्रिशियननी बघून बाळाला दूध कसे पाजणे, बाळाच्या स्वच्छते कसं ठेवणे, बाळाची देखभाल कशी घेणे, याच्यासाठी आम्ही 24/24/7 इथं अवेलेबल आहोत. आम्ही बेसिकली इथं NICU PICU तर आहे, पण महत्वाचं कसं आहे की नॉर्मल डिलिव्हरी इव्हन जे बाळ झाल्यानंतर पण आईला जर काही त्रास असेल, दूध पाजण्याचा त्रास असेल, तर याच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. आणि सगळ्या वस्तू एकाच फ्लोअरच्या अंडर देणे, त्याच्यासाठी आम्ही हे वॉर्डचं निर्माण केलं. सर, अत्याधुनिक ट्रीटमेंट काय केलं? आत्ता जे आहे आमच्याकडे NICU हे 10 बेडचं, PICU हे 10 बेडचं, आमच्याकडे जवळजवळ 8 व्हेंटिलेटर, त्याच्याबरोबर सगळे अत्याधुनिक मॉनिटर्स, अत्याधुनिक मध्ये आयनो सिस्टम म्हणजे नायट्रस ऑक्साईड, हायपोथर्मिया लहान बाळांसाठी एक्मो सिस्टम, हे सगळं अवेलेबल आहे. महत्वाचं काय आहे की मशीनपेक्षा आमची टीम मोठी आहे आणि आम्ही 24/7 सगळेजण अवेलेबल असतो. तर ते कसं आहे की पहिली गोष्ट की तज्ञ डॉक्टर अवेलेबल असणे हे खूप महत्वाचं आहे, आणि ते आम्ही इथं 24/7 अवेलेबल. खूपच काळजी करणार आहे, कारण अकाउंट करत असताना विचारच करत नाही.
आणि टीचिंगच्या पुढे थोडंसं सगळे प्रॉब्लेम जे मेडिकल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण, बॉर्डरलाईन ब्लड प्रेशर, बॉर्डरलाईन शुगर असणं, या सगळ्या गोष्टी आजकालच्या लाईफस्टाईलमुळे जी जीव आरोग्य जागृती।